जल्दी बता कितने नंबर आए। हाय, नमस्कार. आपण आता अंड आणि ब्रेडचा नाश्ता बघणार आहोत. झटपट नाश्ता आहे, काही वेळ लागत नाही. याला काहीतरी असे टोस्ट पण म्हणतात, अंड ब्रेड टोस्ट असं काहीतरी म्हणतात. पण आपण अंड आणि ब्रेडचा नाश्ता बघायचा आहे. याच्यामध्ये आपण अंडी घेतलीत. अंडी ही आता हा 3 लोकांचा नाश्ता आहे. 3 अंड्यांमध्ये, एका अंड्यांमध्ये म्हणजे 2 ब्रेड होतात 4 भाग करून. तर तशा पद्धतीने तुम्ही अंडे घ्या. बाकी आता हे आपण मीठ घेतलं. आता हे आपण थोडीशी काळी मिरी पावडर घेतली, ब्लॅक पेपर पावडरची. थोडं थोडं घ्यायचं, जास्त स्पायसी नाही, कारण आपण याच्यात मिरची नाही घेणार आहोत. आपण मी चिली फ्लेक्स घेते. चिली फ्लेक्स नसेल, अगदी साधा आपला तिखट मसाला घेतला तरी चालेल. असं नाही आता चिली फ्लेक्स नाही आहे, हे नाही ते नाही, असं काही नाही आहे. काळी मिरी पावडर असेल ती, आणि मीठ घ्यायचं. हे बघा, मी थोडा मसालाही टाकते. असा मसालाही घेतला तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये ऑर्गॅनो, हे आपण पिझ्झावरती टाकतो ना, ते घ्यायचं. असं आपल्याला उघडून पण घेता येतं किंवा चमच्याने पण घेता येईल. हे बघा, तेवढंच आपण पाव चमचा, छोटा चमचा आहे, आपण ही पावडर घातली. याच्यामध्ये ते दूध वगैरे घालून, साखर घालून ते फ्रेंच टोस्ट म्हणतात तसं आहे. तर मी हे वेगळ्या पद्धतीने करते. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं, अगदी थोडंसं घालायचं, म्हणजे ह्या सगळा मसाला किंवा मीठ वगैरे आपलं एकत्र येईल आणि मग अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येईल. म्हणून आपण थोडंसं अगदी पाणी घालायचं, अगदी नावाला. हे बघा, याच्यात आपले हे मसाले असे हे करून मीठ आपलं आता घोळून जाईल. आता छोटासा एक कांदा आहे आणि थोडीशी शिमला मिरची. त्याची पण गरज नाही आहे, हा आपल्याला एवढं बस झालेलं आहे. पण कोणाकोणाला वेगळ्या पद्धतीने खाऊसं वाटतं किंवा कांदा बिंदा घेऊसं वाटतं, तर तोही आपण करू शकतो. आधी आपण याची तयारी करून घेऊया. आपण हे सगळे मसाले पाण्याने सगळे हे केले, एकत्र केले. आता आपण याच्यामध्ये अंड टाकूया. यात थोडीशी शुगर टाकली आहे मसाले मेंटेन होण्यासाठी. तुम्हाला नाही आवडत असेल तर नका टाकू, ती लागणारही नाही तुम्हाला, की काय आपण गोड टाकलं आहे असं काहीच नाही. पण तुम्हाला नाही आवडलं तर नका टाकू, ते ऑप्शनला आहे. आणि सगळे आपण अंडे आता फेटून घ्यायचे. छान असं फेटून घ्यायचं. मी अंड आणि सगळे मसाले आपले आता मिक्स केले. असं छान अंड आणि मसाले मिक्स झाले. आता आपण ब्रेड घ्यायचे, ब्रेड त्रिकोणी कापून ठेवायचे. आता ही आपली पूर्ण तयारी झाली. ब्रेड असे कापून ठेवायचे. चला आता आपण दुसऱ्या ठिकाणी मी थोडासा कांदा छोटासा आणि थोडीशी शिमला मिरची कापून ठेवलेली आहे. ब्रेड कापून ठेवलेत. आपला अंड मसाले घालून फेटून झालेला आहे.
अशी आपली सगळी तयारी झालेली आहे. आता आपण पटकन फ्राय पॅन तापत ठेवायचा आणि आपल्या ब्रेड टोस्ट किंवा ब्रेड जे काय म्हणाल ते आपण बनवूया. आपण हे एकत्र केलं तरी आपण जेव्हा ब्रेड अंड्यात डुबवतो ना, त्याच्या आधी आपण पुन्हा एकदा ते असं फेटल्यासारखं करायचं, निदान फिरवायचं तरी चमचा. आता आपण फ्राय पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. झटपट नाश्ता आहे पण टेस्टी आहे. तेल आपलं गरम झालं की आपण बॅटर केलेलं अंड्याचं असं त्याच्यामध्ये ब्रेड चांगला डीप करायचा, 2-3 वेळा फिरवायचं म्हणजे अंडं त्याच्यात चिरू द्यायचं. पूर्ण असं टेस्ट लागली पाहिजे त्याला आणि तेलात सोडायचं. झाले आपले ब्रेड टोस्ट म्हणा, ब्रेड अंड्याचा नाश्ता तयार झाला आहे. आता थोडे या साईडनी थोडं अंडा आहे, ब्रेड तर असाच शिजलेला आहे म्हणून जास्त आपल्याला पण कमी गॅसवरती करा. जास्त मोठा गॅस असेल तर पटकन ते करपून जाणार. अंडं तुम्हाला माहिती आहे लगेच शिजतं. असे चहासोबत सॉससोबत तुम्ही असेच खाल्लात तरी चालेल. सॉस बीस काहीही घ्यायची गरज वाटत नाही, कारण सगळे आपण मसालेले टाकलेले असतात ना, तर छान असं मस्त अगदी एका हातात तो असा ब्रेड घेतला, एका चहाचा घोट घेतला. खूप छान असा नाश्ता आहे. करून बघा, अगदी साधा सोपा आहे. जरासं पुन्हा करायचं आणि आता आपण शिमला मिरची आणि कांदा केला होता ना, त्याचं ब्रेड दाखवते मी तुम्हाला. छान डीप करायचा, आतमध्ये असं अंडं शिरलं पाहिजे आणि ब्रेड आहे तो अंडं सोकतो लगेच. आता आपण बारीक चिरलेला कांदा त्यावरती घालायचा, शिमला मिरची घालायची. हे सगळं असं शिमला मिरची आणि वरून हे अंड्याचं आपण कोटिंग टाकायचं. त्यामुळे शिमला मिरची आणि आपला कांदा खाली पडणार नाही. याच्यावरही तुम्हाला आणखी काही टाकायचं असेल तर टाकू शकता. झाला आपला नाश्ता तयार. करून आणि खाऊन बघा. त्यानंतर व्हिडिओ शोधून कमेंट करा. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झटपटीचा नाश्ता आहे हा. आणि टेस्टी पण आहे. बाकीचे आपण ब्रेड टाकून घेऊया. तोपर्यंत आपला चहा गरम करत ठेवायचा आणि मस्त टेस्टी टेस्टी नाश्ता करायचा. नमस्कार. व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.